आदिवासी जमातीतला हा बालिश बुद्धी काय म्हणतोय ते ऐका. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. बंजाऱ्यानं तुमच्या पण आईची गाण काय आता गद्दार टोल खेळतो आई जाव्यांनो. आता आपल्या बंजारा समाजाचा हा पण बालिश बुद्धी काय म्हणतोय ते ऐका. काय करायचं करा आदिवासी लवड्यांनो. तुमच्या सारख्याला 3 टाइम कॉल मारतो. आणि आदिवासी तुम्ही टप्प्यात जेवू नका, नाहीतर तुम्हाला असं दणका देईल ना. आता कमेंट खोला आणि तू आदिवासीची आई जावा, ते पण कसं. मला या दोघांना पण सांगायचं आहे की आपण समाजाचा एक भाग आहोत. समाजाबद्दल बोलत असताना जरा विचार करून बोलायचा. अरे समाज तुमच्या घरचा खेळणं आहे का समाजाची आई बहीण काढायला? दोघांना पण सांगतोय मी, समाजाबद्दल अपशब्द वापरायची ताकद आमदार खासदार मंत्री संत्री यांच्यात नाही, तुमच्यात कुठून आले रे? तुमचे अजून अकलीचे दात फुटले नसतील बालिश बुद्धीनो. जरा समाजाबद्दल बोलत असताना विचार करून बोलायचा. याचा परिणाम समाजावरती काय होईल हे माहीत आहे का तुम्हाला? जिथं बंजारा आदिवासी बांधव भावाभावासारखे मिळून कामं करतात, तिथं त्यांच्या मनामध्ये तुम्ही रोष निर्माण करायचा प्रयत्न करताय का? नका. असा व्हिडिओ बनवू नका आणि असे कृत्य पण तुम्ही करू नका. राहिलं आरक्षणाचा विषय, तर बंजारा समाज पूर्णपणे शांत आहे. सरकारनं आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळे बंजारा समाज कुठेच उपोषण आंदोलन मोर्चा वगैरे काहीच करत नाही आहे. बंजारा समाज पूर्णपणे शांत आहे. बंजारा भावाच्या तू जुना व्हिडिओ उचलतो, त्याला ट्रोल करतो, समाजापर्यंत वाईट मेसेज पोहोचवतो, याचा परिणाम काय होईल भाऊ? अरे एकमेकांना परत ट्रोलबाजी करायचं आहे का? आदिवासी बंजारा नको ना. समाजापर्यंत आपला समाज आपली जबाबदारी आहे. आपल्या कोणीही दुसऱ्या समाजाबद्दल वाईट बोलू नये, मग तो आदिवासी असो किंवा बंजारा समाज असो.